विरोधकांची महाआघाडी नव्हे तर ही लालचीपणाची महाआघाडी आहे। कोलकात्यात झालेल्या विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या 23 नेत्यांपैकी 9 जण पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार आहेत। असे हे 20-25 नेते एका व्यासपीठावर येऊन काहीही होणार नाही, नरेंद्र मोदी हेच आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असून पुन्हा तेच पंतप्रधान बनतील अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला। अमित शहा यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे लोकशाही बचाव यात्रा काढून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले। यावेळी त्यांनी विरोधकासह तृणमूल काँग्रेस व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली। दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या जागेचे ताबापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारक समितीकडे सुपूर्द। शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर निवासस्थानाच्या जागेचे ताबापत्र व करारनामा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारक न्यासाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले। राज्यात दूध उत्पादनात चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधाळ संकरित गाई म्हशींचा गट वाटप योजनेमध्ये देशी गायींच्या वाटपाचा समावेश करण्यात आला आहे। याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे। दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना। दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यासाठी लाभार्थ्यांना कमाल 4.25 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। दिव्यांगांना फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती। त्यासाठी 25 कोटी इतक्या निधीची तरतूद उपलब्ध आहे। दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देण्यासह त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट लालचू नगोटी यांना गिरणा गौरव पुरस्कार जाहीर। नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित आनंद ॲग्रो प्रस्तुत गिरणा गौरव पुरस्कार मागील 20 वर्षापासून दिला जात आहे। यावर्षी या पुरस्कारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट लालचू नगोटी यांची निवड झाली आहे। गिरणा गौरव पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, कला, उद्योग, व्यापार, क्रीडा, शेती आदी क्षेत्रात विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्रातील गुणवंतांना दिला जातो। या पुरस्कारासाठी ॲडव्होकेट नगोटी यांची निवड करण्यात आली असून 5 एप्रिल रोजी महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे। या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। मुक्तिपथ पथदर्शी व्याप्ती चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी व तंबाखू मुक्तीसाठी राबवण्यात येत असलेल्या मुक्तिपथ या पथदर्शी प्रकल्पास 2 वर्षाची मुदतवाढ देतानाच अतिरिक्त 4 कोटी रुपयांचा निधी तसेच या प्रकल्पाची व्याप्ती चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात वाढविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली। तंबाखू व दारू मुक्तीच्या दिशेने गडचिरोली जिल्हा या संदर्भात मंत्रालयाचा आढावा बैठक झाली। यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सर्च संस्थेचे संचालक डॉक्टर अभय बंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ISच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य ATSने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून केली 9 तरुणांची धरपकड। इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य ATSने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून मंगळवारी 9 तरुणांची धरपकड केली। राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र ATSने ही कारवाई केली। ऐन प्रजासत्ताक दिनाच्या 4 दिवस आधी 9 जणांना ताब्यात घेण्यात आल्याने खळबळ उडाली असून या तरुणांकडून काही आक्षेपार्ह इस्लामिक साहित्य हस्तगत करण्यात आल्याची माहिती ATSच्या सूत्रांनी दिली। अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण न केल्यास चंद्रपूर मनपा वीज पाणीपुरवठा करणार खंडित।
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 अंतर्गत चंद्रपूर शहरातील व्यावसायिक मालमत्ताधारक तसेच सार्वजनिक व शासकीय कार्यालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना पुरेशा प्रमाणात व वेळोवेळी प्रभावितरित्या कार्यक्षम आहे याची खात्री करून घेण्याकरिता दर 6 महिन्यांनी अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करून घेणे बंधनकारक आहे। याबाबत सर्व व्यावसायिक मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, मात्र अजूनही व्यावसायिकांना परीक्षणाकरिता अर्ज केलेले नाही। यामुळे परीक्षण न केल्यास पाणी पुरवठा तसेच वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिला आहे।